ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता साक्षीचा पर्दाफाश करून आता चैतन्याच्या काळजाला साक्षी आणि कुणालच्या भयानक भूतकाळाच्या सत्याने भगदाड पाडून आता चैतन्य आणि साक्षीला सायली आणि केदार कसे वेगवेगळे करतात आणि पुन्हा आता चैतन्य हा अर्जुनकडे येत आता चैतन्य आणि अर्जुन कसे एकत्र होतात हे आपल्याला बघावयास मिळणार आहे. कुणाल साक्षीच्या भयानक भूतकाळाच्या उलगड्याने चैतन्याच्या पायाखालची जमीन सरकून आता पाया पडणाऱ्या साक्षीला चैतन्य एका लाथेत लाथाडून कसे नरडीचा घोट घेतो हे ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये आता अर्जुन आणि सायली रियुनियनमध्ये आलेले असतात. तर सायली आता अर्जुनच्या मित्र आणि मैत्रिणीसोबत भरपेट गप्पा मारते. त्याचबरोबर जवळ जाणाऱ्या मानसीला देखील सायलीने आता अर्जुनवरचे प्रेम तिच्या मनातले आता दाखवून दिलेले असते. तेव्हा प्युअर हार्टेड सायली ही आता मानसीसमोर येऊन मानसीने सायलीला सांगितलेले असते की अगं जिजू आणि मी फक्त एक मित्र आहोत आणि माझ्या मनात अर्जुनविषयी प्रेमाच्या कोणत्याही भावना नव्हत्यासुद्धा आणि नाहीत. ते ऐकून आता सायलीला देखील मोठा आनंद झालेला असतो. पण आता त्या रियुनियनमध्ये इकडे मात्र मोठे नाटक चालू असते आणि केदारच्या डोक्यातून काही त्या साक्षीचे खूळ जाण्यासाठी तयारच नसते. वेळोवेळी आता केदार साक्षीकडे बघत विचार करत असतो की या मुलीला मी कुठेतरी बघितलंय आणि त्यासाठी आता केदार बाकीच्या एका मित्राला सुद्धा ते सर्व सांगतो. पण आता कुणाच्याही ते लक्षात येत नसतं. इकडे आता अर्जुन आणि सायली मैत्रिणीमध्ये गप्पा मारण्यात व्यस्त असताना आता केदार हा आता चैतन्य आणि साक्षीकडे येतो. केदार म्हणतो की अगं साक्षी, माझ्या डोक्यातून विचारच जात नाही आहे आणि मला असं वाटतंय की मी तुला कुठंतरी पाठीमागे बघितलंय. तर साक्षी हसतच म्हणते की मला कुठं बघितलं असणार, अरे मला तर या कॉलेजचं नावसुद्धा माहिती नव्हतं आणि माझ्यासारखी व्यक्ती तू बघितली असेल आणि तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. तरीसुद्धा केदार म्हणतो की नाही, मला सततच असं वाटतंय की तुला मी कुठेतरी बघितलंय. केदार म्हणतोय की आमच्या कॉलेजमध्ये तू वेळोवेळी येत होती का साक्षी? साक्षी म्हणते की अरे मी कशाला येऊ तिकडे, माझा की काय संबंध, असे म्हणत आता चैतन्याला घेऊन साक्षी ही बाजूला गेलेली असते. त्याचवेळी आता इकडे एक भयानक घटना घडते आणि सायली त्या रियुनियनमध्ये लावलेले अर्जुनच्या मित्रमैत्रिणीचे कॉलेजमधील ते जुने फोटो बघू लागते आणि ते सर्व फोटो बघत असताना त्यामध्ये आता सायलीच्या डोळ्यासमोर एक असा फोटो येतो की त्या फोटोमध्ये साक्षी ही कुणालसोबत मिठी मारताना आता सायलीला दिसते आणि पटकन आता सायली तो फोटो आपल्या पर्समध्ये ठेवते. सायली विचार करते की आत्ता जर आपण या फोटोचा गौप्यस्फोट केला तर मग काही फायदा नाही. त्यानंतर आता अर्जुन आणि सायली घरी आलेले असतात. घरी येताच आता सायली तो फोटो अर्जुनला दाखवते. सायली म्हणते की अर्जुन सर, या फोटोमध्ये साक्षी तर तुमच्या ग्रुपमध्ये दिसते, तेव्हा या फोटोमध्ये साक्षीने कुणाला मिठी मारली आहे? तेव्हा ते फोटो बघताच आता खडकन उठून उभा राहत अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. ताबडतोब अर्जुनच्या हातातील तो फोटो गळून पडतो. ते बघून सायली म्हणते की अर्जुन सर, अहो काय झालं आणि साक्षीने या मुलाला मिठी मारली तो कोण आहे? तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की तो दुसरा तिसरा कोणी नसून कुणाल आहे. सायली कुणाल. ते ऐकून आता सायलीने देखील तोंडाला हात लावलेला असतो आणि लगेचच अर्जुनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. तेव्हा आता सायली ही अर्जुनला धीर देते. अर्जुन विचार करतो आणि त्या फोटोकडे बघत म्हणतो की साक्षी आणि कुणाल गर्लफ्रेंड होते आणि या साक्षीने कुणालला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून त्या कुणालला धोका दिला आणि त्यामुळे कुणालने आत्महत्या केली. हे सत्य आता सायली आणि अर्जुन समोर आलेले असतात आणि आता चैतन्याची सुद्धा साक्षी तीच कुणालसारखी अवस्था करणार हे आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येऊन अर्जुनला खूप वाईट वाटलेलं असतं. त्या क्षणी अर्जुन विचार करतो की नाही,
कुणालला साक्षीने आता आत्महत्या करायला लावली, पण ती चूक मी आता चैतन्याच्या बाबतीत होऊ देणार नाही सायली. तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर, आता काहीही करून आपल्याला चैतन्याचे डोळे उघडावंच लागेल. आणि त्या क्षणी आता केदारचे रियुनियनमधील बोलणेसुद्धा अर्जुनला आठवते. केदार म्हटलेला असतो की या मुलीला मी आपल्या कॉलेजमध्ये अर्जुन कुठंतरी बघितलंय, पण त्यावेळेस ते अर्जुनला व्यवस्थित क्लिक झालेलं नसतं. आणि आत्ता ते सर्व आता अर्जुनच्या लक्षात येऊन ताबडतोब आता अर्जुन हा केदारची भेट घेतो आणि तो फोटो केदारला दाखवतो. तो फोटो बघून केदार म्हणतो की अरे हीच साक्षी वेळोवेळी आपल्या कॉलेजमध्ये येत होती आणि मी तेच आठवण्याचा प्रयत्न करत होतो अर्जुन, पण मला व्यवस्थित आठवत नव्हतं आणि ही आपल्या कॉलेजमध्ये वेळोवेळी येत होती. अर्जुन म्हणतो की ती येत होती कुणासाठी माहिती आहे का? आपल्या कुणालसाठी. आणि ही साक्षी कुणालची गर्लफ्रेंड होती आणि हिनेच कुणालला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून आत्महत्या करायला भाग पाडली. ती ऐकून आता केदारने सुद्धा डोक्याला हात लावलेला असतो. केदार म्हणतो की अर्जुन चल, मला कुणालच्या आईची घर माहिती आहे, ताबडतोब आपण तिथे हिच्या विरुद्ध अजून काही पुरावे मिळतात की बघू. ताबडतोब आता दोघेही कुणालच्या आईच्या घरी आलेले असतात आणि आता कुणालच्या आईला सगळी हकीकत सांगताच कुणालच्या आई आता कुणालचे ते लव्ह लेटरच्या ते सर्व चिठ्ठ्या आणि साक्षीने आणि कुणालने एकमेकांसोबत लग्न करण्याचे ठरवून त्यांचा लग्नाच्या वेशामध्ये फोटोसुद्धा आता अर्जुन आणि केदारला दिलेला असतो. अखेर त्या क्षणी दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होऊन कुणाल आणि अर्जुन समोर खरे सत्य आलेले असते आणि साक्षीचा खरा चेहरा. अर्जुन म्हणतो की केदार, आता आपल्याला चैतन्याचे डोळे उघडावंच लागतील आणि त्यासाठी आता तिघे म्हणजे अर्जुन, केदार आणि सायली प्लान करतात. तर प्लानप्रमाणे आता चैतन्याला बोलावलेले असते आणि त्या क्षणी आता ते सर्व फोटोज, लव्ह लेटर आणि कुणाल साक्षीचा तो लग्नाचा फोटो, हे 3 भयानक पुरावे आता केदार, अर्जुन आणि सायली चैतन्याला दाखवतात. आणि लगेचच अर्जुन म्हणतो की अरे चैतन्य, आता तरी तुझे डोळे उघड. ज्या साक्षीला तू आपली गर्लफ्रेंड आणि आपल्या होणाऱ्या लग्नाची बायको मानत होतास, त्या साक्षीचा हा भयानक भूतकाळ बघ. आणि तुझ्यासारखेच आता कुणालला सुद्धा हिने खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते आणि कुणालने तिच्यामुळे आत्महत्या केली. तेव्हा आता चैतन्य, आम्ही वेळीच तुझे डोळे उघडण्यासाठी आलो आहोत आणि तुला जर तुझी अवस्था कुणालसारखी करावायची असेल तर तू खुशाल करून घेऊ शकतो, पण आम्ही मित्र या नात्याने तुला समजावले. आणि त्या क्षणी आता साक्षीचा खरा चेहरा चैतन्यासमोर येऊन चैतन्याची झांज उतरलेली असते आणि क्षणात भानावर येत आता चैतन्य म्हणतो की साक्षीने मला धोका दिला आणि माझ्या जीवाभावाच्या मित्रापासून मला वेगळं केलं, मी त्या साक्षीला सोडणार नाही. तर आता अर्जुन लगेचच चैतन्याला म्हणतो की चैतन्य, आता तू एक खेळी खेळ. हे सगळं आता तुला काहीच माहीत नाही यामधलं, असं तू साक्षीला दाखव. तेव्हा लगेचच चैतन्य म्हणतो की नाही, मी तिला आता तिच्या नरडीचा घोट घेणार आहे आणि तिला याचा जाब विचारणार आहे. तर लगेचच अर्जुन म्हणतो की तिच्या नरडीचा घोट घेऊन आता तिला जाब विचारायचा नाही, तर तिला आता सरळ जेलचा रस्ता दाखवायचा आहे चैतन्य. तेव्हा तू एक काम कर, तू शत्रूच्या गोटात म्हणजे आता साक्षीच्या घरी राहून साक्षीच्या हालचालीवरती करडी नजर ठेवायची आणि आता आपल्याला विलासचा खून हा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षीनेच केल्याचे सत्य पुराव्यासकट समोर आणायचे आणि त्यासाठी तुला साक्षीबरोबर राहणे अत्यंत गरजेचे असल्याचे सायली आणि अर्जुनने आता चैतन्याला सांगितलेलं असतं. आणि त्या क्षणी आता चैतन्याच्या डोळ्यात सगळी फिल्म आलेली असते आणि चैतन्य म्हणतो की अर्जुन, आता बघ मी त्या साक्षीच्या बरोबर राहून तिचे खरे दात कसे बाहेर काढतो आणि तिच्या नरडीचा कसा घोट घेतो ते. असे म्हणत आता चैतन्य आणि अर्जुन एकत्र आलेले असतात. तर आता सायलीला खूप हायसे वाटलेले असते.
तर आता साक्षीच्या घरी राहून साक्षीच्या विरोधात विलासचा खून हा साक्षीने केल्याचा भयानक पुरावा चैतन्य हा कसा समोर आणतो आणि पाया पडणाऱ्या साक्षीला लाथाडून आता साक्षीच्या नरडीचा घोट घेऊन अर्जुन आणि चैतन्य पुन्हा कसे एकत्र येतात आणि मैपतसारखे आता साक्षीला सुद्धा जेलचा रस्ता दाखवून दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी अर्जुन आणि चैतन्य कसे करतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.